हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. TYBCom ॲडव्हान्स अकाउंटिंग या सब्जेक्टचा जो इन्शुरन्स क्लेम नावाचा जो टॉपिक आहे त्यावरती काही MCQ क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला टॉपिक व्यवस्थित समजलेला असेल तर MCQ आपण कमीत कमी वेळामध्ये त्याचे आन्सर सांगू शकतो. या टॉपिकमध्ये तुम्हाला दोन प्रकारचे MCQ येतील. एक म्हणजे थेरोटिकल पार्टवर आणि दुसरं म्हणजे प्रॅक्टिकल पार्टवर. तुमच्या अभ्यासामध्ये थोडीशी हेल्प व्हावी आणि परीक्षेसाठी चांगल्या पद्धतीने तयारी करता यावी, परीक्षेचा कॉन्फिडन्स यावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ MCQ इन्शुरन्स क्लेम फॉर TYBCom. SK कॉमर्स क्लासेस संगमनेर, TYBCom ॲडव्हान्स अकाउंटिंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. टॉपिक आहे इन्शुरन्स क्लेम. पहिला प्रश्न आहे, द पिरियड फॉर विच इन्शुरन्स पॉलिसी इज टेकन. ज्या कालावधीसाठी इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली असते त्या कालावधीला काय म्हणतात? मित्रांनो, बरेच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येतात, परंतु बराच मध्ये कालावधी गेल्यामुळे तुमचं विस्मरण झालेलं आहे. आपल्याकडे पर्याय काय आहे पहा. डिसलोकेशन पिरियड, शॉर्ट सेल्स, इंडेमनिटी पिरियड आणि इन्शुरन्स इयर. डिसलोकेशन पिरियड म्हणजे काय? ज्या कालावधीमध्ये आपला बिझनेस ऍक्च्युअल डिस्टर्ब असतो. आणि इंडेमनिटी पिरियड म्हणजे काय? ज्या कालावधीसाठी आपण पॉलिसी घेतलेली असते, म्हणजे जो कालावधी इन्शुरन्स पॉलिसीच्या टर्म मध्ये मेन्शन केलेला असतो. प्रश्न आहे, ज्या कालावधीसाठी पॉलिसी घेतली त्याला काय म्हणतात? ऑब्विसली आन्सर आहे इंडेमनिटी पिरियड. ओके. नेक्स्ट, द पिरियड फॉर विच बिझनेस ऍक्च्युअल डिस्टर्ब ड्यू टू इव्हेंट. इव्हेंट म्हणजे फायर असेल, ऍक्सिडेंट असेल, जे काही कारण असेल त्या कारणामुळे बिझनेस डिस्टर्ब झाला त्या कालावधीला काय म्हणतात? जस्ट मी आता सांगितलं अगोदरच्या प्रश्नामध्येच काय काय पर्याय आहे पहा. डिसलोकेशन पिरियड, शॉर्ट सेल्स, इंडेमनिटी पिरियड आणि इन्शुरन्स इयर. तर याचा आन्सर आहे डिसलोकेशन पिरियड. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न, फायर इन्शुरन्स प्रोव्हाइड कव्हर फॉर. फायर इन्शुरन्स कोणत्या गोष्टीला कव्हर करतं, म्हणजे कोणत्या गोष्टीला प्रोटेक्शन देतं? ठीक आहे. पर्याय आहे इंटेंजिबल ॲसेट, टेंजिबल ॲसेट, फिक्टिशियस ॲसेट, द पिरियड झाले आणि ऑल ऑफ दिस. मित्रांनो, फायर इन्शुरन्स म्हणजे अग्निविमा. अग्निविमा म्हणजे आग लागली असेल तर नुकसान भरपाई मिळेल ना. तर टेंजिबल ॲसेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कॉमर्सची माणसं आहात. इंटेंजिबल ॲसेट ज्यात दिसतच नाही त्याचा अग्निविमा कसा असेल. फिक्टिशियस ॲसेट म्हणजे काल्पनिक ॲसेट असतात. ठीक आहे. आणि ऑल ऑफ दिस जर असेल तर ऑल ऑफ दिस पर्याय येईल. तर याचं उत्तर काय येईल? फक्त टेंजिबल ॲसेट म्हणजे बिल्डिंग, मशिनरी, कार एक्सेट्रा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लॉस ऑफ स्टॉक इज इक्वल टू टोटल स्टॉक ऑन डेट ऑफ फायर मायनस डॅश डॅश. मित्रांनो, लॉस ऑफ स्टॉक म्हणजे काय? किती रुपयाचा माल जळाला, त्याचं नुकसान किती झालं. ठीक आहे. मग नुकसान किती झालं यासाठी आपल्याला दोन गोष्टी पाहिजे. एक, आपल्याकडे किती माल होता आणि त्यातून किती माल वाचला. मग किती माल वाचला त्याला साल्वेज म्हटलं जातं अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी मध्ये. म्हणजे लॉस ऑफ स्टॉक शोधायचा असेल तर टोटल स्टॉक, तुमच्याकडे किती माल होता त्यातून साल्वेज, वाचलेला माल, सेव्ह माल तुम्हाला मायनस करावा लागेल. पर्याय पहा काय? सम इन्शुरन्स, शॉर्ट सेल्स, साल्वेज व्हॅल्यू का ॲव्हरेज क्लॉज. त्याचा आन्सर काय येईल? साल्वेज व्हॅल्यू. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, द सेल्स फॉर द इयर एंडेड डेट ऑफ फायर इज. बरोबर का? फॉर द इयर एंडेड म्हणजे 12 महिने, पूर्ण वर्षभराचे, परंतु तो दिवस, शेवटचा दिवस कोणता असेल? डेट ऑफ फायर. ज्या दिवशी आग लागली त्या दिवसापासून मागच्या 12 महिन्याचा जो सेल्स आहे त्याला काय म्हणतात? तुम्हाला माहिती होतं बघा. पर्यायामधून तुम्ही काय गेस करता येते का? शॉर्ट सेल्स, ऍडजस्टेड सेल्स, अॅन्युअल सेल्स का
स्टँडर्ड सेल्स. मित्रांनो, तुम्हाला ऍडजस्टेड सेल्स म्हणजे काय हे माहिती असेल, मग याचं उत्तर ऍडजस्टेड सेल्स आहे. ठीक आहे, जे आपण लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीमध्ये हे इन्शुरेबल प्रॉफिट काढण्यासाठी कॅल्क्युलेशन करतो. ठीक आहे. द डिफरन्स बिटवीन इंडेमनिटी सेल्स इन लास्ट इयर अँड इंडेमनिटी सेल्स इन फायर इयर इज. बघा, जेवढा कालावधी इंडेमनिटी आहे किंवा डिसलोकेशन आहे त्या कालावधीमध्ये ड्यू टू इव्हेंट आपण कमी माल विकलेला असतो, परंतु त्याच कालावधीमध्ये मागच्या वर्षी जेव्हा कोणतंही नुकसान झालेलं नव्हतं त्यावेळेला मात्र आपण जास्त माल विकलेला असतो. आणि या दोघांमधला फरक म्हणजे मी जर मागच्या वर्षी 1 लाख रुपयाचा माल विकलेला असेल, परंतु या वर्षी घटना घडल्यामुळे मी फक्त 40,000 रुपयाचा माल विकला, म्हणजे जो डिफरन्स आहे, किती रुपयाचा माल नाही विकू शकलो, त्याला शॉर्ट सेल्स असं म्हणतात. ठीक आहे, बघूया पर्याय काय आहे. सम इन्शुरन्स म्हणतात का शॉर्ट सेल्स, साल्वेज व्हॅल्यू आणि ऍव्हरेज क्लॉज, या चारपैकी काय उत्तर असेल? ऑब्विसली शॉर्ट सेल्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर फॉर फाइंड आउट. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट म्हणजे कोणतं? ज्या दिवशी आग लागली त्या दिवसापर्यंत ते बनवलेलं असतं. आणि मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट हे कितीही कालावधीचं असतं. मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंट 1 वर्षासाठी असतं, पण मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट हे वर्ष सुरू झाल्यापासून आग लागल्याच्या तारखेपर्यंत किंवा कोणतीही घटना घडल्याच्या तारखेपर्यंतच असतं. मग हे कशासाठी शोधलं जातं? ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी किती रुपयाचा माल होता हे शोधण्यासाठी आपण काय करतो? मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट बनवतो. ठीक आहे. मग स्टॉक शोधायचा म्हणजेच कोणता स्टॉक? पहा बरं, शॉर्ट सेल्स, ऍडजस्टेड सेल्स, ग्रॉस प्रॉफिट का क्लोजिंग स्टॉक? यस, इथे काय आन्सर येईल? क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय आहे? द पिरियड ऑफ मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट इज. मी आता जस्ट एक्सप्लेन केलं. ट्रेडिंग अकाउंट, मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटचा पिरियड काय असतो, कालावधी काय असतो? तर काय काय कालावधी दिलेत पहा. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असतं का, म्हणजे कॅलेंडर इयर असतं का, का 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत म्हणजे टॅक्स इयर असतं? तिसरा पर्याय आहे स्टार्टिंग डेट ऑफ फायनान्शियल इयर टू डेट ऑफ फायर, म्हणजे आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून आग लागली किंवा घटना घडली त्या दिवसापर्यंत, किंवा स्टार्टिंग डेट ऑफ फायनान्शियल इयर टू एंड ऑफ इयर, म्हणजे वर्ष सुरू झाल्यापासून वर्ष संपेपर्यंत. तर याचं उत्तर तुम्ही निश्चित सांगू शकता. इट्स व्हेरी गुड. स्टार्टिंग डेट ऑफ फायनान्शियल इयर टू डेट ऑफ फायर. ओके. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट वर्षभराचं नसतंय. ठीक आहे. कशासाठी करतो आपण? क्लोजिंग स्टॉक शोधण्यासाठी, म्हणजे स्टॉक ऑन डेट ऑफ फायर शोधण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे 9 नंबरचा. इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू. इन्शुरन्स क्लेम शोधण्यासाठी त्याचं सूत्र काय आहे असं विचारलंय बहुतेक. सम इन्शुरन्स गुणिले लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी आहे, म्हणजे इथे डिवाइड बाय काय असेल? तर पर्याय बघा काय 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 आहेत. शॉर्ट सेल्स आहेत, ऍडजस्टेड सेल्स, टोटल स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आणि ऍव्हरेज स्टॉक. मित्रांनो, ऍडजस्टेड सेल्स आणि शॉर्ट सेल्स ही कन्सेप्ट लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीची आहे ना, आणि ऍव्हरेज स्टॉक नावाची कन्सेप्ट आपल्या या टॉपिक मध्ये नाहीये, म्हणजे ऑब्विसली याचं आन्सर काय आलं? सी. कधी कधी अशा पद्धतीने सुद्धा उत्तर शोधलं जातं. जर तुम्हाला उत्तर येत नसेल तर कोणते उत्तर नाहीत याचा विचार करा, तुमचं डेफिनेट आन्सर येऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे सी हा पर्याय इथे लागू पडेल असं वाटतंय. यस, डेफिनेट. ओके. टोटल स्टॉक. 10 नंबरचा प्रश्न आहे. ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू. ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय डॅश डॅश इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट रेशो काढण्यासाठी ग्रॉस प्रॉफिटचं कम्पेअर केलं जातं सेल्स बरोबर, टर्नओव्हर बरोबर. बरोबर. मग टर्नओव्हर म्हणजे काय? अॅन्युअल सेल्स, शॉर्ट सेल्स, लॉस ऑफ स्टॉक आणि ऍव्हरेज स्टॉक. यापैकी सेल्स म्हणजे काय आहे? तो ऑब्विसली अॅन्युअल सेल्स हे आपला आन्सर आहे. ओके. त्यानंतर पुढे कॉन्सिक्वेन्शनल लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी इज फॉर. ही लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी ही कशासाठी असते? पहा, रेव्हेन्यू लॉसेस म्हणजे तुमच्या इन्कम, रेव्हेन्यू म्हणजे इन्कम आपलं. ठीक आहे. इन्कमचा लॉस झाल्यावर असते का कॅपिटल लॉस? कॅपिटल लॉस म्हणजे आपल्या मालमत्तेचं नुकसान झाल्यावर असते का अदर लॉस, इतर लॉस झाल्यावर असते का नन ऑफ दिस?
आता ऑदर लॉस आणि नन ऑफ दिस तर येणार नाही. कॅपिटल लॉस म्हणजे मालमत्तेचं नुकसान झालं, म्हणजे इमारतीचं नुकसान असेल, ट्रकचं नुकसान असेल, मालाचं नुकसान असेल, ह्याच कॅपिटल लॉसेस झाले. आणि रेव्हेन्यू लॉसेस म्हणजे काय, आपल्या इन्कमचा लॉस म्हणजे प्रॉफिटचा लॉस. तर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी नावच आहे लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी, म्हणजे याचं डेफिनेट आन्सर काय आहे, रेव्हेन्यू लॉस. ओके, पुढे पाहूया. 12 नंबरचा प्रश्न आहे, द ऍव्हरेज क्लॉज इन लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी प्रोटेक्ट. जो ऍव्हरेज क्लॉज असतो तो कशाला प्रोटेक्ट करतो. ऍव्हरेज क्लॉज इन लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी प्रोटेक्ट. ओके, ऍव्हरेज क्लॉज मुळे काय कशाचं संवर्धन होतं, संरक्षण होतं. ठीक आहे, बघूया पर्याय काय. इन्शुअर्ड, ओके, वर्कर, इन्शुरर आणि नन ऑफ दिस. मित्रांनो, आपण पॉलिसी कोणाच्या प्रोटेक्शन साठी काढतो, इन्शुरन्स कंपनीच्या का ट्रेडरच्या. ऑब्विसली ट्रेडरच्या. इन्शुरन्स कंपनी अस्तित्वात असावी म्हणून इन्शुरन्स करतो का आपण, का नुकसान आपलं झाल्यानंतर आपलं म्हणजे बिझनेसमनचं त्याला फायनान्शियल लॉस होऊ नये म्हणून इन्शुरन्स करतो. ओके, म्हणजे याचा आन्सर इन्शुरर. इन्शुरर म्हणजे ज्याने पॉलिसी काढली तो. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे, द मॅक्झिमम पिरियड फॉर विच इंडेमनिटी इज ग्रँटेड बाय द इन्शुरर फॉर द कॉन्सिक्वेन्शियल लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. मॅक्झिमम पिरियड काय म्हटलंय, जास्तीत जास्त पिरियड काय असू शकतो पॉलिसीचा. बघा, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष का 6 महिने. मित्रांनो, जास्तीत जास्त हा 3 वर्षाचा कालावधी असू शकतो, हे लक्षात असू द्या, कदाचित शिकवलं गेलेलं नसेल. ठीक आहे. द ऍव्हरेज क्लॉज इन पॉलिसी डिस्करेज. ऍव्हरेज क्लॉज डिस्करेज म्हणजे जो ऍव्हरेज क्लॉज आहे तो केव्हा चालत नाही. अंडर इन्शुरन्स, इक्वल इन्शुरन्स, ओव्हर इन्शुरन्स का नन ऑफ द अबव. तर याचा आन्सर आहे अंडर इन्शुरन्स. अंडर इन्शुरन्स म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल घेतलेली पॉलिसी ही तुमच्या लॉस पेक्षा कमी आहे. ठीक आहे, अंडर इन्शुरन्स. पुढचा प्रश्न, द मिनिमम पिरियड फॉर विच इंडेमनिटी इज टू बी सॉट बाय द इन्शुरर फॉर अ कॉन्सिक्वेशनल लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. मग अशी मॅक्झिमम पिरियड आला आपला 3 वर्ष. आता याचे आन्सर मिनिमम काय आहे, 1 वर्ष, 6 महिने, 3 महिने का 1 महिना. तर याचंही आन्सर 3 महिने आहे. कमीत कमी 3 महिन्यासाठी हा लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी कमीत कमी कायद्यात सांगितलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच क्लॉज इज ऍप्लिकेबल टू इन्शुरन्स पॉलिसी. इन इन्शुरन्स पॉलिसी कोणतं क्लॉज असतं इन्शुरन्स पॉलिसीमध्ये. याचा आन्सर तुम्ही पटकन सांगू शकता. सिंपल क्लॉज असतं का सिंगल क्लॉज असतं, डबल क्लॉज असतं का ऍव्हरेज क्लॉज असतं. तर ऑब्विसली हे 3 शब्द तर आपण बघितलेलेच नाहीये. ऍव्हरेज क्लॉजच पहिल्यापासून पाहत आलेलो आहे, म्हणजे डिफिनिट काय आन्सर, ऍव्हरेज क्लॉज. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे, द डिफरन्स बिटवीन स्टँडर्ड टर्नओव्हर अँड ऍक्च्युअल टर्नओव्हर ड्युरिंग द इंडेमनिटी पिरियड इज. मित्रांनो, हा प्रश्न अगोदरही झाला एकदा, वेगळ्या शब्दामध्ये पुन्हा प्रश्न विचारलेला आहे. स्टँडर्ड टर्नओव्हर म्हणजे मागच्या वर्षीचा टर्नओव्हर आणि ऍक्च्युअल टर्नओव्हर म्हणजे या वर्षीचा टर्नओव्हर, या दोघांमधला डिफरन्स त्याला आपण शॉर्ट सेल्स म्हणतो. हे मगाशी आलं. आता पाहूया उत्तर काय असेल. ऍक्च्युअल सेल्स, शॉर्ट सेल्स, स्टँडर्ड सेल्स आणि ऍडजस्टेड सेल्स. यस, शॉर्ट सेल्स इज आन्सर हियर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. इन केस ऑफ लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी, जर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी झाली तर, ही असेल तर पुढे काय म्हटलं, लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू शॉर्ट सेल्स इंटू डॅश डॅश. मित्रांनो, लॉस ऑफ प्रॉफिट पहा, झालेल्या प्रॉफिटचा लॉस. प्रॉफिट म्हणजे काय, आपण जेवढा माल विकला त्या विकलेली जी काही रक्कम आहे, सेलिंग प्राइस, तो संपूर्ण आपला प्रॉफिट असतो का, नाही. वस्तू विकून आलेले सगळे पैसे आपला प्रॉफिट नसतो. मग त्यामध्ये प्रॉफिटचं किती मार्जिन आहे तेवढाच आपला प्रॉफिट असतो ना. म्हणजे इथं त्याचं उत्तर ग्रॉस प्रॉफिट रेशो. मार्जिन हे रेशो मध्ये असतं, म्हणजे पर्सेंटेज मध्ये. सेल्स, ऍडजस्टेड सेल्स, जीपी रेशो आणि साल्वेज. काय आन्सर येईल, जीपी रेशो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. ऍव्हरेज क्लॉज कॅनॉट बी अप्लाइड इन द फॉलोइंग केसेस. ऍव्हरेज क्लॉज केव्हा ऍप्लिकेबल होत नाही. पहिला पर्याय आहे, टोटल क्लेम इज मोर दॅन द ग्रॉस प्रॉफिट ऑफ अॅन्युअल टर्नओव्हर. अरे बाबा, विचित्र वाक्य आहे का. लक्षात घ्या, ज्या वेळेला तुमचा टोटल क्लेम आहे हा मोर दॅन आहे तुमच्या ग्रॉस प्रॉफिट टर्नओव्हर पेक्षा,
तर अशा वेळेला बहुतेक हेच उत्तर असेल, टोटल क्लेम इज लेस दॅन. टोटल क्लेम लेस दॅन तर नेहमीच असतो. टोटल क्लेम इज मोर दॅन ऍव्हरेज पॉलिसी अमाऊंट. टोटल क्लेम पॉलिसी अमाऊंट पेक्षा जास्त असू शकतो. ओके, टोटल क्लेम लेस दॅन पॉलिसी अमाऊंट पेक्षा असू शकतो, म्हणजे डेफिनेट आन्सर ए आहे. बाकीचे तीनही पर्याय ऍप्लिकेबल आहेत पा. येस, डेफिनेट आन्सर. ओके, इन स्टॉक विच इज रेस्क्यू फ्रॉम द फायर इज. ओके, स्टॉक मधून जे वाचलं त्याला काय म्हणतात? ओके, वाचलेल्या मालाला काय म्हणतात बघूया. काय काय, क्लोजिंग स्टॉक म्हणतात का ओपनिंग स्टॉक म्हणतात, साल्वेज स्टॉक म्हणतात. ओके, माहिती आहे आपल्याला. आणि ऍव्हरेज स्टॉक. काय आन्सर आहे? साल्वेज स्टॉक. राईट. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न काय आहे? इफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर इज 80,000. ओके, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. माल जळाला नाही. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर, आग लागली त्या दिवशी माझ्याकडे 80,000चा माल होता. किती रुपयाचा माल होता? 80,000. साल्वेज व्हॅल्यू 7,000, त्यातला वाचला किती? 7,000. देन लॉस ऑफ स्टॉक. सिंपल क्वेश्चन आहे. जळाला किती? 80,000 रुपयाचा होता, 7,000चा जळाला. नुकसान किती रुपयाचं झालं सांग? किती रुपयाचं? 80 वजा 7 का 80 अधिक 7? तुम्हीच सांगा आन्सर काय बा. 87,000 का 73,000 का 56,000 का 7,000? 80 मधून 7 गेले 73,000 आन्सर. ओके, नेक्स्ट. इफ ग्रॉस प्रॉफिट रेट फॉर लास्ट 3 इयर्स, मागील 3 वर्षांचा रेट दिला 18%, 25% आणि 20%. देन फॉर फायर इयर इट इज टेकन ॲज. तर फायर इयर मध्ये त्याला याचा ऍव्हरेज काढला जातो. मागील 3-4 वर्षात जो काही प्रॉफिट दिलेला असेल त्यांनी किती वर्षाचा ऍव्हरेज घ्यायला. ऍव्हरेज काढायचा म्हणजे काय? त्याची बेरीज करून भागिले जेवढे संख्या आहेत तेवढ्या. मग 18 अधिक 25, 18 आणि 25 म्हणजे 43, 43 अधिक 20, 43, 53, 63, 63 भागिले 3, 63 डिवाइड बाय 3, 21 आन्सर असायला पाहिजे. 20%, 21%, 22% का 30%? काय आन्सर? 21%. क्लिअर आहे? ओके, पुढे. इफ ओपनिंग स्टॉक इज गिवन 72,000, ओपनिंग स्टॉक आहे 72,000, इट हॅड बीन अंडर व्हॅल्यूड बाय 10%. ओके ओके, ऍक्च्युअल कॉस्ट इज. मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे, प्रत्येक संख्या स्वतःच्या 100% असते. म्हणजे प्रत्येक मालाची किंमत ही 100% असते, परंतु आपण 10% अंडर व्हॅल्यूड म्हणजे कमी घेतलेली आहे, म्हणजे ही किंमत 90% आहे. किती आहे? 90%. मग जर ही किंमत 90% असेल तर 100% काय असेल? म्हणजे कोणत्या संख्येतून 10% वजा केल्यावर 72,000 येतील हे आपल्याला शोधायचं. हे कॅल्क्युलेटर कसं केलं जातं? 72,000 भागिले 90%, टक्केचं बटन दाबायचं, भागिले नंतर 90% गुणिले नाही. ठीक आहे, आणि जर गुणिले करायचं असेल तर कसं करायचं? 72,000 गुणिले 100 भागिले 90, उलट करायचं, 100 भागिले 90. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर काय येईल पहा. 80,000, 64,800, 79,200 का 85,000? मित्रांनो, जर तुम्ही रॉंग कॅल्क्युलेशन केलं ना कॅल्क्युलेटरवर, तर तुमच्या कॅल्क्युलेटरवर 64,800 किंवा 79,200 हे उत्तर येऊ शकतात. ठीक आहे, रॉंग कॅल्क्युलेशन केले तर. पण तुम्हाला काय करायचंय? 72,000 भागिले 90%. 90 कुठून आले? 10% कमी म्हणजे 90%. ओके, त्याचा आन्सर आहे 80,000. म्हटलं असं तुम्ही या चारही पर्यायामधून वजा 10% करून पहा, 72,000 काय केल्यावर येतं? ओके, 80,000 आन्सर. कॅल्क्युलेटर अलाउड आहे परीक्षेला, डोंट वरी. इफ क्लोजिंग स्टॉक इज गिवन रुपीज 1,36,000, क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे? 1,36,000. इट हॅड बीन अंडर व्हॅल्यूड, सेम क्वेश्चन आहे, 15%. पुन्हा तसंच, आता 15% म्हणजे भागिले 85% करावं लागेल, कारण 100 वजा 15 बरोबर 85. राईट. 1,36,000 म्हणजे कोणत्या संख्येतून 15% वजा केल्यावर 1,36,000 येतात? काय काय आन्सर आहे? 1,30,000 मधून तर नाहीच येऊ शकत. 1,54,400. जर तुम्ही कॅल्क्युलेशन चुकीचे केले तर हे उत्तर स्क्रीनवर दिसेल, पण हे आन्सर नाही. 1,15,600 नाही. ओके, 1,60,000 येईल पहा. 1,60,000 मधून 15% वजा करून पहा, काय उत्तर येत आहे? 1,36,000 किंवा 1,36,000 भागिले 85%. ओके, 1,60,000 उत्तर. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया.
dash dash means the claim for the loss of stock is proportionately reduced having regard to the under insurance of stock. काय म्हटलेलं आहे याचा अर्थ प्रोपोर्शनेटली म्हणजे इन्शुअर्ड कंपनी आणि इन्शुरर या दोघांनाही नुकसान किंवा फायदा होऊ नये म्हणून काय कोणता कन्सेप्ट आहे, कोणती कन्सेप्ट आहे ते शॉर्ट सेल्स, इन्शुरन्स क्लेम, ऍव्हरेज क्लॉज आणि ऍडजस्टेड सेल्स. मित्रांनो, दोघांचंही नुकसान होऊ नये किंवा दोघांचाही फायदा होऊ नये म्हणून हे ऍव्हरेज क्लॉज वापरलं जातं. तुम्हाला जर ही कन्सेप्ट समजली नसेल तर माझा व्हिडिओ आहे लॉस ऑफ स्टॉक पॉलिसीचा, तो तुम्ही नक्की पहा. ऍव्हरेज क्लॉज आन्सर आहे. कारण प्रत्येक घटकाबद्दल मी डिटेल्स जास्त बोलू शकत नाही, तरी व्हिडिओ बराच मोठा झाला. माझ्याकडे जवळपास 200 प्रश्न आहेत, परंतु टायमिंग लिमिट आहे, एवढा मोठा व्हिडिओ बनवू शकत नाही. मी नक्कीच लवकरात लवकर पुढचे व्हिडिओ देतो. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर इज 1,20,000. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर किती आहे? 1,20,000. बरोबर का? गुड्स साल्वेज 30,000. म्हणजे आपल्याकडे माल होता 1,20,000, त्यातला वाचला किती? 30,000. म्हणजे जळाला किती? 90,000. ते इथं दिलेलं नाही. 90,000चा माल लॉस ऑफ स्टॉक आहे. अमाऊंट इन्शुरन्स पॉलिसी 1,00,000. पॉलिसी केवढीची घेतली? 1,00,000ची. विच इन्क्लूड ऍव्हरेज क्लॉज. त्याच्यात ऍव्हरेज क्लॉज आहे. देन अमाऊंट ऑफ क्लेम इज सिंपल आहे. 1,20,000 पैकी 90,000चा जळाला ना, ठीक आहे, म्हणजे 3/4 म्हणजे 75%. मग 1,00,000 पैकी 75%च मिळेल ना, म्हणजे 75,000 आन्सर येईल. ठीक आहे, बघा नसल समजलं तुम्हाला सूत्र वापरा. काय सूत्र आहे आपलं? लॉस ऑफ क्लेमचं सूत्र काय? सम इन्शुरन्स गुणिले लॉस ऑफ स्टॉक डिवाइड बाय टोटल स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. मागील प्रश्न आपण पाहिला. मग सम इन्शुरन्स किती येते? 1,00,000 गुणिले लॉस ऑफ स्टॉक किती? 90,000 भागिले टोटल स्टॉक 1,20,000. म्हणजे 1,00,000 गुणिले 90,000 भागिले 1,20,000 जर केलं तुम्ही तर तुमचा आन्सर 75,000 येईल. पाहूया पर्यायात 90,000, 75,000, 70,000 आणि 1,20,000. त्याचा आन्सर काय येईल? कॅल्क्युलेशन करून पहा. 75,000 डेफिनेट. ओके, पुढे इफ द इंडेमनिटी पिरियड इज 4 months. इंडेमनिटी पिरियड 4 महिने आहे. स्टँडर्ड टर्नओव्हर 36,000 आहे. स्टँडर्ड म्हणजे मागच्या वर्षी इंडेमनिटी पिरियड मध्ये. अॅन्युअल टर्नओव्हर वर्षभराचा सेल्स आहे 90,000. टर्नओव्हर ड्युरिंग द इंडेमनिटी पिरियड 12,000. देन द शॉर्ट सेल्स. शॉर्ट सेल्स शोधायचे पहा तुम्हाला. मित्रांनो, शॉर्ट सेल्स म्हणजे काय? मागच्या वर्षी किती रुपयाचा माल विकला होता त्या कालावधीत, या वर्षी किती रुपयाचा माल विकला त्या कालावधीत. मागच्या वर्षी विकला 36,000, या वर्षी विकला 24,000. म्हणजे डिफरन्स इन मागच्या वर्षी 36,000, या वर्षी 12,000, म्हणजे डिफरन्स इन 24,000 रुपये. 90,000चं काही घेणं देणं नाही. ठीक आहे, बघूया काय उत्तर येतं. 30,000, 54,000, 36,000 आणि 24,000. येस, 24,000. 24,000 इज राईट आन्सर. ओके, व्हॅल्यू ऑफ लॉस ऑफ स्टॉक इज 70,000. तुमच्याकडं जळलेला माल, नुकसान झालं 70,000चं. गुड्स सेव्ह रुपीज 30,000. वाचला किती? 30,000. जळाला 70,000, वाचला 30,000, म्हणजे होता किती? 1,00,000. जळाला 70,000, वाचला 30,000, म्हणजे होता किती? 1,00,000. ओके, म्हणजे स्टॉक ऑन डेट ऑफ फायर 1,00,000. अमाऊंट ऑफ पॉलिसी. पॉलिसी केवढ्याची घेतली? 90,000ची. ठीक आहे, विच इन्क्लूड ऍव्हरेज क्लॉज. अमाऊंट ऑफ क्लेम. मगाशी असाच प्रश्न केला पहा. मित्रांनो, टोटल माल होता 1,00,000चा, त्यापैकी जळाला 70,000चा, म्हणजे 70%. बरोबर, 70% जळाला ना. मग पॉलिसी 90,000ची, 70%च क्लेम पास होईल ना. मग 90,000च्या 70%, 9 7 63, 63,000 आन्सर येईल पहा. ठीक आहे, नाही समजलं सूत्र वापरून पहा. सम इन्शुरन्स गुणिले लॉस ऑफ स्टॉक भागिले टोटल स्टॉक. सम इन्शुरन्स आहे 90,000 गुणिले लॉस ऑफ स्टॉक आहे 70,000 भागिले टोटल स्टॉक 1,00,000. 1,00,000 इथे दोघांची बेरीज करून घ्यावं लागेल. किती उत्तर येईल? 63,000. उत्तर पहिलंच आहे पहा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला वेळ वाचवायचा आहे. कन्सेप्ट क्लिअर असेल तर पटकन येईल, नाही तर एकाच प्रश्नाला तुम्ही अर्धा तास लावता. ठीक आहे, ओके. 63,000 इज राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. ओपनिंग स्टॉक आहे 20,000 रुपये. परचेसेस आहे 1,35,000 रुपये. सेल्स आहे 3,00,000 रुपये. ओके, गुड्स सेव्ह आहे 6,500. सेव्ह वाचलेला माल दिलाय. ग्रॉस प्रॉफिट आहे 25%. देन फाइंड लॉस ऑफ स्टॉक. ओके, लॉस ऑफ स्टॉक म्हणजे काय? किती माल होता वजा किती माल वाचला.
टोटल स्टॉक ऑन डेट ऑफ फायर मायनस साल्वेज. ठीक आहे, मग टोटल स्टॉक किती होता तेच माहित नाही, पहिले ते शोधावं लागेल. मित्रांनो, याला जर ट्रेडिंग अकाउंट जर बनवलं आपण, फ्रेम करा, इमेजिन करा. पहा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला काही येईल, क्रेडिटला काही येईल. ओपनिंग स्टॉक डेबिट लाईन, परचेसेस डेबिट लाईन, सेल्स क्रेडिट लाईन, गुड्स सेवता येत नाही, ग्रॉस प्रॉफिट डेबिट लाईन. मग डेबिटला काय काय आलं, 20,000, 1,35,000 म्हणजे 1,55,000 झाले का. आणि 25% जो जीपी असतो तो सेल्सवर असतो ना, मग 25% म्हणजे 3 लाखाच्या, म्हणजे 25% 75,000 आले. किती बेरीज झाली पहा, 20 आणि 1 35 म्हणजे 1,55,000 अधिक 75,000, 1,55,000 अधिक 75,000 किती झाले, 2,30,000. ओके, डेबिट साइडला 2,30,000 आले, क्रेडिट साइडला फक्त 3 लाख आहेत. म्हणजे जो डिफरन्स असेल तो क्लोजिंग स्टॉक असेल. मग क्लोजिंग स्टॉक येतो 2,30,000 आणि क्रेडिटला 3 लाख, डिफरन्स आला 70,000. तो 70,000 आहे तुमचा स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. पहा, इमेजिन लगेच येते. ठीक आहे, त्या 70,000तून किती रुपयाचा माल वाचला, 6,500. म्हणजे तेवढा मायनस करायचा, उरलेला जळाला. मग 70,000 वजा 6,500 हे उत्तर येईल. पहा, काय 80,000 येईल का 75,000, 63,500 का 1,05,500. काय आन्सर येईल, 70,000 मायनस 6,500. काय आन्सर येईल, 63,500. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. स्टॉक ऑन डेट ऑफ व्हॅल्युएशन इज 1,08,000. ज्या दिवशी आपण व्हॅल्युएशन केलं तेव्हा 1,08,000 आहे. बट इट हॅड बीन ओव्हर व्हॅल्यूड बाय 20%. परंतु हा 20% जास्त आहे. मग अशी झाला त्याचा कम्प्लीट ऑपोजिट क्वेश्चन आहे. ऍक्च्युअल व्हॅल्यू किती असेल. मित्रांनो पहा, ज्या दिवशी तुम्ही व्हॅल्युएशन केलं ते 20% जास्त आहे, म्हणजे 120% आहे. मग 120% आहे याचं उत्तर कसं काढणार, 1,08,000 भागिले 120%. म्हणजे कोणती संख्या अशी आहे ज्यामध्ये 20% मिळवल्यावर 1,08,000 येईल. ठीक आहे, पाहूया काय काय पर्याय दिले. 95,000, 87,400, 90,000 आणि 1,29,600. हे बी आणि डी पर्याय आहे ना, तुम्ही जर रॉंग कॅल्क्युलेशन केलं तर हे पर्याय तुमच्या स्क्रीनवर येऊ शकतात कॅल्क्युलेटरच्या. ठीक आहे, 1,08,000 भागिले 120% किंवा 1,08,000 गुणिले 100 भागिले 120, तुम्हाला 90,000 असं स्क्रीनवर दिसेल. बरोबर उत्तर आहे 90,000. ओके, पुढे मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना फायदा होईल आणि परीक्षेसाठी मदत होईल. ठीक आहे, थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, गुड बाय, बेस्ट लक.